नमस्कार. न पाठवलेलं पत्र जे महात्र्या राय यांचं आहे, त्याचा तिसरा लेख आज आपण वाचायला सुरुवात करत आहोत. तर लेखाचं नाव आहे, तुम्हाला सर्वाधिक महत्त्वाचं वाटणारं नातं. तुम्हाला जर आयुष्यात अतिशय सुखी वाटत असेल, तर त्याचं कारण तुमच्या आयुष्यात सर्व काही अगदी ठाकठीक चालत आहे, हे नसून तुम्हाला खरोखरीच मौल्यवान वाटणारं कोणतं तरी नातं अतिशय आनंदात, सुरळीत चाललं आहे, हे असेल. जर तुम्हाला फार दुःखी वाटत असेल, तर त्याचं कारण आयुष्यात सगळं चुकीचं घडत आहे, हे नसून तुम्हाला महत्त्वाच्या वाटणाऱ्या कोणत्या तरी नात्यात बिघाड झाला आहे, हे असेल. नाती बियांप्रमाणे असतात. त्यांना पालनपोषण आणि संगोपन करावं लागतं. अपेक्षा तणाप्रमाणे असतात. त्या आपोआप वाढत जातात. जेव्हा एखाद्या नात्याच्या उभारणीत पुरेशी गुंतवणूक केलेली असते, तेव्हा त्या अपेक्षा व्यवस्थित भागत असतात. पण त्या नात्याकडे दुर्लक्ष झालं, तर अपेक्षा वादळाप्रमाणे त्या नात्यांची पाळमुळ हादरवू लागतात. साखळून गेलेल्या नात्यामध्ये अपेक्षा वाढत राहिल्या तर समस्या निर्माण होते. बँकेमधल्या बचत खात्याचा दृष्टांत आपण पाहू. खात्यात आपण भरणा करत असतो, म्हणून आपल्याला रक्कम काढून घेता येते. पण आपला संचय जेवढा झालेला असेल, तेवढीच काढणी करता येते. त्याप्रमाणे नात्यामध्ये आपण ज्या प्रमाणात भरणा केला असेल, तितक्याच प्रमाणात काढणी करता येते. नात्यामध्ये जर भरपूर भावनिक संचय झालेला असेल, त्या चुका सहन केल्या जातात आणि त्यांना क्षमाही केली जाते. संप्रेषण जरी तोंडकं-मोडकं असेल, तरी आशय समजून घेतला जातो आणि तुमच्या कृतीत जरी काही कमी पडलं, तरी तुमच्या उद्देशाची कदर केली जाते. एकंदरीत नातं चांगलं राहतं, कारण तुम्ही चांगले आहात असा समाज असतो. आणि तुम्ही चांगले आहात असं समजलं जातं, कारण त्या नात्यामध्ये भावनिक संचयाची पातळी पुरेशी राखण्यासाठी तुम्ही भरपूर भरणा केलेला असतो. पण काही नाती गृहीत धरली जातात. ती अबाधित राहतील असा वृथा विश्वास बाळगला जातो आणि त्या नात्यांचं नीट लालन-पालन केलं जात नाही. अपेक्षा वाढत राहतात, पण नातं टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक ती गुंतवणूक मात्र सातत्याने केली जात नाही. भावनिक संचयावरचा ताण वाढलेला असतो. काढणी जास्त झालेली असते. अशा परिस्थितीत तुम्ही उच्चारलेल्या प्रत्येक शब्दासाठी तुम्हाला गुन्हेगार ठरवलं जातं. तुमच्या प्रत्येक चालीला न्यायनिवाडा केला जातो. शाब्दिक चकमक आणि आदळापट या नित्याच्या गोष्टी बनून जातात. तुमच्या कृतींची कदर केली जात नाही की तुमचा हेतूसक आदर केला जात नाही. असं नातं चालू ठेवणं सुरुंगाच्या खाणीतून चालण्यासारखं असतं. केव्हाही स्फोट होऊ शकतो. अनेकदा स्फोट होऊ शकतो. या समस्येचं उत्तर सोपं आहे. भरणा अधिक भरणा आणि अनेकदा अधिकाधिक भरणा. कोणतंही कार्यरत नातं काढणीपासून मुक्त असू शकत नाही. पण आपण नेहमी पुरेसा भरणा करू शकतो. ज्या गोष्टीमध्ये आपण वेळाची गुंतवणूक करतो, ती वाढते. नात्यांचं संगोपन दर्जेदार वेळाची गुंतवणूक करता करता येते. ऐकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी वेळ काढा. जितक्या वेळा शक्य होईल, तितक्या वेळा संवाद साधून सामंजस्य वाढवा. तुमचं प्रेम, त्याचा आविष्कार आणि प्रात्यक्षिक करून दिसेलसं करा. देण्याची संधी साधा, पण घेण्याचेही दानत दाखवा. देणाऱ्याबद्दलचा आदर दाखवण्याचा एक मार्ग घेणं हा असतो आणि तो एक मोठा भरणाही असतो. एक एक भरणा करत राहून मोठं नातं उभारा आणि आयुष्यात आनंदाची कमाई करा. पुराणामधून उदाहरण दिसतात की देवदेवतांनाही नात्यांबाबतचे प्रश्न पडत होते. आपल्याला त्यांची बरोबरी करण्यासाठी इथे संधी मिळते. खूप सुंदर लेख लिहिलेला आहे की सर्वाधिक महत्त्वाचं वाटणारं नातं कसं जपून ठेवायचं आहे. त्यासाठी आपण काय करू शकतो, काय नाही. खरंच खूप सुंदर आहे. धन्यवाद.